नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आदर्श उत्तरासहित नमुना प्रश्नपत्रिका किंवा सराव पेपर। वेळ 2 तास, एकूण गुण 40। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर जसे की अ, ब, क किंवा ड लिहावे। उदाहरण 1 2 ब 3 क अशा पद्धतीने। आवश्यक तिथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा। चला तर मग पेपरला सुरुवात करूया। प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। गुण 5। 1. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या रिकामी जागा चे आवृत्तीफल असतात। पर्याय अ अणुअंक, ब अणुवस्तुमानांक, क घनता, ड उत्कलनांक। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अणुवस्तुमानांक। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल असतात। दुसरे विधान: हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण रिकामी जागा या राशीच्या साहाय्याने मोजले जाते। पर्याय अ निरपेक्ष आर्द्रता, ब सापेक्ष आर्द्रता, क दवबिंदू तापमान, ड आर्द्रता। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ निरपेक्ष आर्द्रता। हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते। तिसरं विधान: निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून रिकामी जागा सेमी अंतरावर असतो। पर्याय अ 10, ब 20, क 25, ड 30। उत्तर आहे पर्याय क्रमांक क 25। निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून 25 सेमी अंतरावर असतो। चौथं विधान: सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक रिकामी जागा हा होय। पर्याय अ मंगळ, ब शुक्र, क गुरु, ड चंद्र। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड चंद्र। सूर्यमालिकेतील आपल्यात सर्वात जवळचा घटक चंद्र हा होय। धातुकाची विलगीकरणाची विलफली टेबल पद्धत ही रिकामी जागा प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे। पर्याय अ चुंबकीय, ब फेनतरण, क अपक्षालन, ड गुरुत्वीय। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गुरुत्वीय। धातुकाची विलगीकरणाची विलफली टेबल पद्धत ही गुरुत्वीय प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा हा 5 गुणाचा प्रश्न आहे। अशा प्रकारचे विधान परीक्षेमध्ये आल्यास व्यवस्थित उत्तर लिहिले तर 5 पैकी 5 गुण मिळतात। प्रश्न पहिला ब पुढील प्रश्न सोडवा। त्यामध्ये पहिला प्रश्न वेगळा घटक ओळखा। त्यामध्ये शब्द आहेत किंवा घटक आहेत व्होल्टमीटर, ॲमीटर, थर्मामीटर, गॅल्व्हॅनोमीटर। वेगळा घटक आहे थर्मामीटर। दुसरा आहे सहसंबंध ओळखा। अल्किन सी बरोबर सी, अल्काईन त्याचा सहसंबंध ओळखून आपण या ठिकाणी लिहिला आहे। तिसरा आहे चूक की बरोबर ते लिहा। प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारिता 50 Hz इतकी असते। उत्तर हे विधान बरोबर आहे। चौथा प्रश्न योग्य जोडी जुळवा। स्तंभ ए तांबड्या प्रकाश किरणाची तरंगलांबी, स्तंभ बी 600 nm च्या जवळ, 700 nm च्या जवळ, 500 nm च्या जवळ। उत्तर आहे 700 nm च्या जवळ, म्हणून उत्तरातील जोडी येईल तांबड्या प्रकाश किरणाची तरंगलांबी
बी 700 NMच्या जवळ. 5. रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव लिहा. उत्तर स्पुटनिक 1 हा कृत्रिम उपग्रह रशियाने अवकाशात सर्वात पहिला सोडला. अशा प्रकारे प्रश्न पहिला ब. पुढील प्रश्न सोडवा. 5 गुणासाठी परीक्षेमध्ये दिलेला असतो. सूचनेनुसार प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित असते. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हा प्रश्न समाविष्ट असतो. प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. उत्तर वजन हे बल असल्याने एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते. वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. एखाद्या वस्तूचे वस्तुमान सर्व स्थानांवर एकसमान असते. अशा प्रकारे वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते, ते या कारणामुळे. दुसरा प्रश्न, तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत. उत्तर हवेच्या सतत होणाऱ्या हालचालीमुळे तसेच हवेच्या घनतेत व तापमानात होणाऱ्या बदलामुळे वातावरण अस्थिर असते. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो. त्यामुळे ताऱ्याची आभासी स्थितीही अस्थिर असते. तिच्यात सतत किंचितसा बदल होत असतो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह पृथ्वीपासून फार कमी अंतरावर असतात. त्यामुळे ग्रहांचे वर्तन असंख्य बिंदू प्रकाशस्रोतांच्या समूहासारखे असते. काही बिंदूचे स्थानही बदलते पण ग्रहांचे सरासरी स्थान बदलत नाही. एखाद्या बिंदुस्रोताकडून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता कमी झाली तरी दुसऱ्या एखाद्या बिंदुस्रोताकडून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता वाढते. अशा प्रकारे ग्रहांचे सरासरी स्थान व सरासरी प्रखरता स्थिर राहिल्याने ते लुकलुकताना दिसत नाही. अशा प्रकारे तारे लुकलुकताना पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत. तिसरा प्रश्न, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. उत्तर मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदाहरण, गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून गण 1 मधील मूलद्रव्याची संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ. शास्त्रीय कारणे लिहा. 3 प्रश्न दिले होते. कोणतेही 2 आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. या ठिकाणी 3ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिली आहेत. एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिल्यास 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न दुसरा ब. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 गुण 6 म्हणजेच एक प्रश्न सोडवण्यासाठी 2 गुण आहेत. या ठिकाणी 5 प्रश्न दिले आहे. 5ही प्रश्नाची उत्तरे तुमच्या माहितीसाठी सोडवून देत आहे. पहिला प्रश्न, 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? उत्तर M बरोबर 5 kg, C बरोबर 1 किलो कॅलरी पर kg अंश सेल्सिअस. तापमानातील बदल बरोबर 100 - 20 बरोबर 80 अंश सेल्सिअस. द्यावी लागणारी उष्णता बरोबर वस्तुमान गुणिला विशिष्ट उष्माधारकता गुणिला तापमानातील बदल. त्या संबंधित सूत्र लिहायचं आहे. M गुणिला C गुणिला त्रिकोण आहे आणि T आहे. M म्हणजे वस्तुमान, C म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आणि ते त्रिकोण आणि T आहे म्हणजेच तापमानातील बदल. आता त्या
सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायची आहे. तर 5 गुणिला 1 गुणिला 80, 80 एके 80 आणि 80 गुणिला 5 केल्यानंतर उत्तर येते 400 किलो कॅलरी. उत्तर तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता बरोबर 400 किलो कॅलरी आहे. दुसरा प्रश्न, पुढे दिलेल्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा. अ या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि ब या ठिकाणी लिहायचं आहे विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. अशा प्रकारे दिलेल्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करता येते. तिसरा प्रश्न, पुढील आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली तापमान दिलं आहे अंश सेल्सिअसमध्ये आणि उभ्या अक्षावर 1 kg पाण्याचे आकारमान cm घन असं लिहून दिलं आहे. आपल्याला या आलेखाचे निरीक्षण करायचे आहे. त्याखाली काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, सदरच्या आलेखावरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? उत्तर, सदरच्या आलेखावरून पाण्याचे असंगत आचरण या प्रक्रियेचा बोध होतो. दुसरा प्रश्न, ही प्रक्रिया कोणत्या तापमानादरम्यान घडते? उत्तर, ही प्रक्रिया 0°C ते 4°C या तापमानादरम्यान घडते. चौथा प्रश्न, पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा व तिचा प्रकार कोणता ते सांगा. खाली एक अपूर्ण रासायनिक अभिक्रिया दिली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. CuSO4 ॲग प्लस FeS, त्यासमोर लिहावं लागेल FeSO4 ॲग अधिक CuS. वरील अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आहे. पाचवा प्रश्न, थोडक्यात टीप लिहा. संमिश्रीकरण. उत्तर, 2 किंवा अधिक धातू किंवा एक धातू आणि एक अधातू यांचे ठराविक प्रमाणात मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणाला संमिश्रे म्हणतात. संमिश्राचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या घटक पदार्थांपेक्षा वेगळे असतात. या धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करणे हा महत्त्वाचा हेतू असतो. उदाहरण, पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्तापासून बनले आहे. ब्रॉन्झ हे संमिश्र 90% तांबे व 10% कथील यापासून बनले आहे. स्टेनलेस स्टील हे 74% लोखंड, 8% कार्बन आणि 18% क्रोमियम या धातूपासून बनले आहे. अशा प्रकारे संमिश्रीकरण यावर टीप लिहिता येते. आणि प्रश्न दुसरा ब, पुढील उपप्रश्न सोडवा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. 5 प्रश्न दिले होते, त्यापैकी कोणतेही 3 सोडवायला सांगितले होते, परंतु या ठिकाणी 5ही प्रश्नाची उत्तरे मी लिहून दिली आहे. परीक्षेमध्ये जी सोपी वाटते, जी आपल्याला येतात अशा 3च प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत, परंतु उत्तर अगदी व्यवस्थित आणि बरोबर लिहिणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण आहेत 15, म्हणजेच एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये 8 प्रश्न दिले जातील, त्यापैकी आपल्याला 5च लिहायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रश्नांची उत्तरे सोडवून देत आहे, परंतु परीक्षेमध्ये जी तुम्हाला येत असतील त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर प्रश्न पहिला, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न, ए, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? या मूलद्रव्याचा अणुअंक 12 आहे. दुसरा प्रश्न बी, या मूलद्रव्याचा गण कोणता? उत्तर, हे मूलद्रव्य दुसऱ्या गणातील आहे. तिसरा प्रश्न सी, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? उत्तर, हे मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे. दुसरा प्रश्न, पुढे दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे 3 नियम स्पष्ट करा. ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा या संबंधित आकृती या ठिकाणी आहे. त्यावरून आपल्याला 3 नियम स्पष्ट करायचे आहेत. तर उत्तर, दिलेली आकृती ही ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवते. 1. केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. 2. केपलरचा दुसरा नियम,
ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. 3. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल T असेल व सूर्यापासून ग्रहाचे सरासरी अंतर R असेल तर T वर्ग R घन म्हणजेच T वर्ग भागिला R घन बरोबर स्थिर बरोबर K. तिसरा प्रश्न. पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तार, तटस्थ तार व भूसंपर्कन तार अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारामध्ये 220 V इतके विभवांतर असते. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ उदाहरण लाकूड, कापड, प्लास्टिक इत्यादी असल्यास आगीचा भडका उडू शकतो. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा म्हणजे फ्यूजचा उपयोग केलेला असतो. उतार्यावर आधारित पहिला प्रश्न. कोणत्या 2 प्रकारच्या तारांमध्ये 220 V विभवांतर असते? उत्तर. वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यातील विभवांतर 220 व्होल्ट असते. बी. लघुपरिपथन म्हणजे काय? उत्तर. उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात. तिसरा प्रश्न. वितळ तारेचे कार्य कोणते? उत्तर. विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळ तार जोडतात. ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्रांची उदाहरण शिसे व कथीर यांचे संमिश्र बनलेली असते. परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते की ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण यांचे संरक्षण होते. चौथा प्रश्न. पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचे निरीक्षण करायचे आहे. आकृतीवर आधारित पहिला प्रश्न आहे. आकृतीवरून कोणत्या क्रियेचा बोध होतो? उत्तर. आकृतीवरून प्रकाशाचे अपवर्तन या क्रियेचा बोध होतो. दुसरा प्रश्न. त्या क्रियेसंबंधीचे 2 नियम लिहा. उत्तर. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. आपाती किरण व अपवर्तित किरण आपातबिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूत असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता sin I भागिले sin R हे गुणोत्तर स्थिर असते. येथे I हा आपाती कोन असून R हा अपवर्ती कोन आहे. पाचवा प्रश्न. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही 2 उपप्रकार सांगून प्रत्येकीचे कार्य लिहा. उत्तर. पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र उपकरण म्हणजे कृत्रिम उपग्रह होय. कृत्रिम उपग्रहांच्या कार्यानुसार त्यावर विविध उपकरणे बसवलेली असतात. कार्यानुसार उपग्रहांचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. 1. हवामान उपग्रह. हे उपग्रह हवामानविषयक सर्व बाबींचा सतत आढावा घेतात. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, ढगांची स्थिती अशा विविध गोष्टींची माहिती मिळवून हे कृत्रिम उपग्रह ती माहिती पृथ्वीकडे पाठवतात. या माहितीचा उपयोग करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. 2. दळणवळण उपग्रह. जगाच्या कोणत्याही भागाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी आज दूरध्वनी, मोबाईल व संगणकीय दळणवळण ही साधने वापरली जातात. हे दळणवळण अवकाशातील अनेक कृत्रिम उपग्रह एकत्रितरित्या सुलभतेने घडवून आणतात. त्यामुळेच जगात आता आपण कोणाशीही कधीही संपर्क साधू शकतो व छायाचित्रे, ध्वनिफिती आणि ईमेल क्षणार्धात पाठवू शकतो. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह.
हे उपग्रह आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रत्यक्ष त्याच क्षणी लाईव्ह प्रसारित करण्याचे कार्य करतात. त्यामुळे जगभरातील घडामोडी, कार्यक्रम, घटना, क्रीडा, सामने प्रत्यक्ष त्याच क्षणी घरबसल्या पाहता येतात. तसेच माहितीचे, बातम्यांचे जलदरित्या आदानप्रदान होते. दिशादर्शक उपग्रह हे उपग्रह भू, जल, वायू वाहतुकीचे नियंत्रण व सूच संचालनासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हे उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक स्थानाचे अक्षांश व रेखांश अचूकपणे निश्चित करतात. मोबाईलमधील नकाशे आणि रस्ता दाखवण्याचे नकाशे या दिशादर्शक उपग्रहामुळेच कार्य करतात. सैनिकी उपग्रह संरक्षण किंवा लष्करी दृष्टिकोनातून पृथ्वीवरील विविध ठिकाणांची माहिती मिळवणे, विशेषतः सीमारेषावरील शत्रूच्या हालचालींचे सतत निरीक्षण करणे, क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे, आपल्या क्षेपणास्त्रांना दिशा दाखवणे इत्यादी विविध कार्ये हे उपग्रह करतात. पृथ्वी निरीक्षक उपग्रह पृथ्वीची अद्ययावत रिअल टाईम माहिती नियमितपणे मिळवणे, सर्वांगी निरीक्षण करीत राहणे, माहितीचे संकलन व त्या आधारे साधनसंपत्तीचा शोध आणि व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या घटनांचे सतत निरीक्षण व त्यामधील बदलांचा वेध घेणे इत्यादी अनेक कार्य हे उपग्रह करतात. अशा प्रकारे कृत्रिम उपग्रह म्हणजे काय ते सांगून त्याचे उपप्रकार व त्यांचे कार्य या ठिकाणी आपण लिहिले आहेत. 6वा प्रश्न, पुढील उपप्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न ए, हायड्रोकार्बन म्हणजे काय? उत्तर, ज्या संयुगात केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असतात त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. दुसरा प्रश्न, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते? हायड्रोकार्बनचे प्रमुख प्रकार 2 आहेत. 1 संपृक्त हायड्रोकार्बन, 2 असंपृक्त हायड्रोकार्बन. तिसरा प्रश्न, दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे लिहा. उत्तर, मिथेन, स्वयंपाकाचा गॅस, साखर, इथेनॉल. 7वा प्रश्न, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणारी आकृती या ठिकाणी आहे. आकृतीचे वाचन करता येते, व्यवस्थित निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहूया. पहिला प्रश्न, पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. उत्तर, सोडियम व पोटॅशियम या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते. दुसरा प्रश्न, मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावे लिहा. उत्तर, ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त व शिसे हे धातू मध्यम अभिक्रियाशील आहेत. तिसरा प्रश्न, सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता? उत्तर, सर्वात कमी अभिक्रियाशील धातू सोने हा आहे व सर्वाधिक अभिक्रियाशील धातू कॅल्शियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे आहेत. 8वा प्रश्न आहे, पुढील सारणी पूर्ण करा. सारणीमध्ये कार्बन अणूंची सरळ शृंखला लिहून दिली आहे. रचनासूत्र लिहायचं आहे, ज्या ठिकाणी लिहून दिलं नाही त्या ठिकाणी रेणुसूत्र लिहायचं आहे आणि त्याला योग्य नाव लिहायचं आहे. पहिले, कार्बन अणूंची सरळ शृंखला सी आहे, त्याचे रचनासूत्र लिहून दिलं आहे HCHH. रेणुसूत्र CH4, नाव मिथेन. पहिलं पूर्ण आहे. दुसरं CC, त्याचे रचनासूत्र लिहायचे आहे HHCCHH. रेणुसूत्र आहे C2H6 आणि नाव आहे इथेन. तिसरं आहे, कार्बनी अणूंची सरळ शृंखला आहे CCC, त्याचे रचनासूत्र आहे HHCCCH आणि रेणुसूत्र C3H8 आणि नाव आहे प्रोपेन. आणि शेवटी कार्बनी अणूंची सरळ शृंखला आहे CCCC, रचनासूत्र HHHH, HCCCCH, रेणुसूत्र आहे C4H10 आणि नाव आहे ब्युटेन. अशा प्रकारे आपण दिलेली सारणी पूर्ण केली आहे. आणि प्रश्न 3, पुढील उपप्रश्न सोडवा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. 15 गुणासाठी हा प्रश्न होता.
प्रश्न चौथा, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. गुण आहेत 5. पहिला प्रश्न आहे, मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी डोळ्याची आकृती बघा, व्यवस्थित निरीक्षण करा. त्याला नावेसुद्धा दिली आहेत, जसे की रोमन स्नायू, बुबुळ, परितारिका, बाहुली, नेत्रभिंग, पारपटल, दृढपटल, श्वेतपटल, रक्तकपटल, दृष्टिपटल, दृष्टिबिंब, नेत्रचेता, रक्तवाहिन्या, स्नायू. पहिला प्रश्न आहे, डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारची असते? उत्तर, डोळ्यातील भिंग पारदर्शक व द्विबहिर्गोल स्फटिकगोल असते. दुसरा प्रश्न, डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप सांगा. उत्तर, डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. तिसरा प्रश्न, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल कोणते? उत्तर, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल म्हणजे दृष्टिपटल होय. अशा प्रकारे मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. दुसरा प्रश्न, तर कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर लिहायची आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून मी दोन्हीही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहून देत आहे. पुढील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. चित्रामध्ये ऋणाग्र, धनाग्र, पाण्याचा थेंब, लोह किंवा काही रासायनिक अभिक्रिया लिहून दिल्या आहेत. त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, गंज म्हणजे काय? उत्तर, लोखंडावर आर्द्रतेचा परिणाम होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, यालाच गंज असे म्हणतात. दुसरा प्रश्न, गंजाचे रासायनिक सूत्र कोणते? उत्तर, गंजाचे रासायनिक सूत्र Fe2O3H2O हे आहे. तिसरा प्रश्न, लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया लिहा. उत्तर, FeS Fe2 अधिक Ag प्लस 2E-. चौथा प्रश्न, लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया लिहा. उत्तर, O2G अधिक 4H प्लस Ag प्लस 4E- 2H2O. शेवटचा प्रश्न, धातूचे क्षरण म्हणजे काय? उत्तर, परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे, हवेतील आर्द्रतेमुळे धातूचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते, त्याच क्षरण म्हणतात. अशा प्रकारे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. अशा प्रकारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह अगदी व्यवस्थित पाहिली आहे. अशाच प्रकारचे विविध विषयाचे प्रश्नपत्रिकेसंबंधित त्यांच्या उत्तरासह तसेच निबंध, पत्र, जाहिरात लेखन, बातमी लेखन, विविध वर्गाच्या विविध विषयाच्या स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.